सो नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुडेकर तुमचं स्वागत करतोय संतोषची भटकंती या आपल्या आकाच्या यूट्यूब चॅनलवरती। आणि मित्रांनो, आता मी आलोय ते म्हणजे महाराष्ट्रामधील सर्वात प्रसिद्ध पावना लेक कॅम्पेनिंग साईटला व्हिजिट द्यायला। या ठिकाणी एक छान असं म्हणजे शेकडो आहेत कॅम्पेनिंग साईट्स, पण त्याच्यापैकी ना आज आपण चाललोय ते म्हणजे पावना लेक कॅम्पेनिंगला। आणि मी मनापासून आभार व्यक्त करेल गणेश ठाकर सरांचे की त्यांनी आपल्याला आज त्यांच्याच कॅम्पेनिंगला इन्व्हाइट केलेला आहे। हा जो तुम्ही पाहता ना, हा मेन रोड आहे आणि इकडे या कच्च्या रोडवरून तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी ह्या लेक साईडला तुम्हाला जिथे कॅम्पेनिंग आहे ना तिथे तुम्हाला यायला भेटेल। आणि हाच तो एक मेन रोड आहे, इथं तुम्हाला गाड्यांची पार्किंग देखील व्यवस्था आहे। म्हणजे तुम्ही पाहू शकता की अनेक बाईक्स आणि कार देखील या ठिकाणी लागलेल्या आहेत। सो मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलो आहेत आणि आतमध्ये आल्यानंतर हा माझ्या मागे जो दिसतोय ना तो ॲक्च्युली बुकिंग स्पॉट आहे, ज्या ठिकाणी तुम्ही येऊन आपले बुकिंग करू शकता। जर तुम्ही ऑनलाईन केलं असेल ना तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन दाखवायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री मिळते। हा आतमध्ये एवढा मोठा पॅसेज आहे आणि इथे साफसफाई, स्वच्छता आणि सगळ्याच गोष्टी खूप छान मेंटेन केल्या, त्याचं मी अप्रिशिएट करतो। आणि फायनली हे आहे ते म्हणजे किचन। मित्रांनो, 4 वाजता ना चेक इन आहे आणि 4च्या नंतर तुम्हाला म्हणजे मला वाटतं इन्स्टंट आहे, अजून पण झाला नाही आहे, पण आज थोडी जास्त गर्दी आहे, संडे आहे। पण 5 वाजलेत तर 5 ते 6च्या दरम्यान तुम्हाला नाश्ता ब्रेकफास्ट म्हणजे तयारी बघा मागे चालूच आहे। तर तिकडे तुम्हाला चहा, नाश्ता, ब्रेकफास्ट जो काय असेल मेनू ठरलेला तो तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, चला आता बघूयात आपण आतमध्ये जाऊन इथं काय काय सगळेजण लोक एन्जॉय करतात, काय काय ॲक्टिव्हिटीज करतात। तर आहे ना, आता सुरुवातीलाच बघा इथं बॅडमिंटन खेळलं जातं आहे, इथे बघा आर्चरी आहे आणि इथं क्रिकेट खेळत आहेत सगळेच, मेल फिमेल सगळेच म्हणजे फॅमिली पूर्ण एन्जॉय करतात बघा। हा बघा, आणि इथं आर्चरी पण आहे आणि मी पण ट्राय करणार आहे का। सो मित्रांनो, पावभाजीचा नाश्ता आलेला आहे आणि सुरुवात झालेली आहे आपली एंट्री केल्यापासून। हे पहिलंच फूड आहे जे आपण या पावना लेक साईडवरती आपण कॅम्पेनिंगवरती घेतो आहे। त्याच्यानंतर मित्रांनो असेल ते म्हणजे बार्बेक्यू आणि अंधार पडला ना, लाईट्स वगैरे लागले की मग बार्बेक्यू चालू होऊन जाईल। आणि मी असं ऐकलं की बार्बेक्यू तुम्हाला लिमिटेड आहेत, कारण की त्याला बनवायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे पण फूड मात्र अनलिमिटेड, म्हणजे डिनर जो आहे ना तो अनलिमिटेड असणार आहे। त्याच्यामुळे आता जरा मी ताव मारतो, मग बार्बेक्यूला भेटूयात। मित्रांनो, आता नाश्ता झाला आहे आणि आता वेळ झाली ते म्हणजे गरमागरम चहा पिण्याची। चहा पिऊन झाला की मग आपण जाऊयात ते म्हणजे खाली पावना डॅमला, ज्या ठिकाणी पाण्याच्या आपण एकदम जवळ जाणवतो। आपण थोडंसं वरती होत ना, तर डायरेक्टली जाऊयात त्या म्हणजे पाण्याजवळ आणि नजारा घेऊया त्या म्हणजे सनसेटचा। तर मित्रांनो, आता आपल्या ह्या कॅम्पेनिंगवरून आपण जाऊयात ते म्हणजेच डायरेक्टली ह्या पावना डॅमवरती। हे बघा मित्रांनो, छान असा नजारा आणि आता काही क्षणामध्ये ना सनसेट होणार आहे आणि त्याच्यामुळेच ना हे कायाकिंग वगैरे बघा हे करायचं आपल्याला। हे बघा, एक नंबर नजारा वगैरे। मित्रांनो, फायनली झाला आहे तो म्हणजे सनसेट आणि सगळ्यांनीच आजच्या या संडेच्या सनसेटला म्हणजे सूर्य टाटा बाय बाय केलेला आहे। आणि आजचा सूर्यास्त आपण जो मागे तुंग फोर्ट आहे ना याच्या माध्यमातून केलेला आहे, टाटा बाय बाय केलेला आहे। आणि माझ्या ना म्हणजे एक्झॅक्टली मागे तुंग फोर्ट आहे आणि माझ्या मागे जो आहे ना तो तिकोना किल्ला आहे। मला वाटतं तिकोना किल्ला एवढा क्लिअर दिसणार नाही, कारण की मध्ये झाडे झुडपं आहेत। मित्रांनो, तुम्ही पाहिलात की गेम्स भरपूर सारे होते, आर्चरी वगैरे, क्रिकेट, बॅडमिंटन सगळं होतं, सोबत कॅरम बोर्ड पण आहे आणि माझा आवडता खेळ आहे। मी जिथे जातो ना तिथे कॅरम बोर्ड खेळायची राहत नाही, थोडंसं चांगलं येते खेळायला, मजा येते। आता प्रथमाने मी खेळतोय, तसं हे पण बघा। तू आता हे केलं ना मित्रांनो, एंट्रन्सच बघा लाइटिंग मस्त लावलेली आहे आणि हा आपला कॅम्पेनिंग आहे हे बघा। आणि हे सभोवतालचा मी तुम्हाला पूर्ण परिसर दाखवतो आणि इथे देखील मस्तपैकी लाईट्स लावलेल्या आहेत आणि इतके भारी लाईट्स वाटतात ना, हे बघा खूप छान वाटतं। आणि सगळेजण आहेत ना म्हणजे मजा घेतात, आनंद घेत आहेत। मित्रांनो, त्या ठिकाणी आहेत ना हे जे तुम्हाला लाईट्स दिसतात ना हे वेगळे टेंट आहेत आणि याचे सिस्टम वेगळी आहे, कारण की आतमध्ये तुम्हाला चार्जिंग वगैरे सगळ्याच गोष्टी आणि तुम्ही ग्राउंडपेक्षा ना तुम्ही वरती असतात। पण ही जे टेंट आहेत ना ही तुम्हाला ना जमिनीपेक्षा म्हणजे सभोवताली मिळेल, म्हणजे जमिनीला तुम्ही टच असाल। आणि तुम्ही बघा आता इथं मस्तपैकी हार्ट शेप वगैरे केलेला आहे
लाईट्स एकदम अफलातून आहेत आणि प्रत्येक कॅम्पेनिंगमध्ये ना तुम्हाला लाईट्स अशाच प्रकारे लोकांना आकर्षित करण्यासाठी ह्या सभोवताली सगळ्याच कॅम्पेनिंगमध्ये लाईट्स अशा ठेवलेल्या आहेत. आणि इथे जवळजवळ ही तुम्ही एवढे कॅम्पेनिंग पाहताय ना, या सगळ्या कॅम्पमध्ये जवळजवळ 200-250 लोक राहणार आहेत आणि आजची रात्र फुल धमाल करणार आहेत आणि त्यासाठीच आपण इथे आज आलोय. मित्रांनो आता बघा बार्बेक्यू तयार होत आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये ना काका मस्त बार्बेक्यू तयार करतात येईल ना आणि आता आपल्याला हे सर्व होईल थोड्याच वेळात. मित्रांनो आता बार्बेक्यू आलेलं आणि आता टेस्ट करूयात. मस्त गरमागरम आहेत हे बघा मस्त. मित्रांनो आता तरी मी नॉनव्हेज बार्बेक्यू घेतलेला आहे, पण जे व्हेजिटेरियन असतील ना त्याच्यासाठी व्हेजिटेरियन बार्बेक्यू आहे. 2 hours later. का शेवटी फायनली डिनरची व्यवस्था झालेली आहे, सोय झालेली आहे. त्याच्यामुळे आता हा वेळ झालेला आहे 10-10:30 आणि स्वतः साहेब या ठिकाणी म्हणजे जातीने लक्ष देतात. हे फार महत्त्वाचं आहे, कारण की आपण आपला बिझनेस जेव्हा आपण रन करतो ना तेव्हा खरंच जातीने लक्ष देणं हे गरजेचं आहे. डिनरला सुरू झाले, दोन्ही डिनर आहेत गोष्टी, म्हणजे ज्याला व्हेज हवं आहे त्याला व्हेज मिळणार आहे, ज्याला नॉनव्हेज हवं आहे त्याला नॉनव्हेज मिळणार आहे. त्याच्यामुळेच आता आपण पाहूयात की व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सर्व होणार आहेत त्या. जेवण चालू झालेलं आहे आमचं टायमिंग टू टायमिंग. व्हेजला व्हेज, नॉनव्हेजला नॉनव्हेज. ऑप्शन आमच्याकडे अंडा करी पण आहे, चिकन मीडियम ग्रेव्ही पण आहे, सलाड पण आहे. जेवणाचं मेनू बघू शकतो. व्हेजमध्ये डाळ, पनीर भाजी, बटाटा भाजी, जिलेबी, स्वीट आयटम सर्व गरमागरम. पनीर भाजी. आणि मित्रांनो आपण आता आपलं डिनरची डिश घेतलेली आहे आणि प्रथमाने मी आम्हाला स्पेशली या ठिकाणी टेबल वगैरे अरेंज केलेलं आहे. ही प्रथमसाठी आणि माझ्यासाठी दोघांचे सारखेच आहेत कारण की नॉनव्हेज आहेत. तर मित्रांनो यामध्ये ना एक म्हणजे अंड्याचा रस्सा आहे, चिकन आहे आणि काकडी सलाड आहे, चपाती आणि भात. मस्तपैकी दबाके भूक तर लागलेली आहे, दमलो आहे, मजा आता मस्तपैकी जेवण आता जेवूयात. काय आवडलं? चांगलं आहे ना चिकन? सगळं मस्त टेस्टी आहे. सो मित्रांनो या ठिकाणी एक क्राऊड मिळाला आपल्याला आणि त्यांच्याकडे आपण एक राय जाणून घेऊया की त्यांना इकडचं जेवण आणि एंटायर ह्या ॲक्टिव्हिटीज आणि सगळ्या गोष्टी ॲटमॉस्फिअर कसं वाटलं ते. मित्रांनो कसं वाटलं? ओके, एकदम व्यवस्थित, एकदम छान प्लॅनिंग आहे, व्यवस्थित मॅनेजमेंट आहे. ऑल गुड, फूड वॉज गुड अँड ॲक्टिव्हिटीज वॉज गुड. जसं की जे आर्चरी वगैरे आहे, क्रिकेट वगैरे, तर जरा टाइम वगैरे खूप छान असा स्पेंड झाला. त्याच्यानंतर जे फूड आहे सो डिलिशियस, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हे चालू आहे आता. सारा एन्जॉयमेंट झालं आणि खूप असं व्यवस्थित वाटलं की हा वी स्पेंड अ क्वालिटी टाइम इन हिअर. व्हॉट अबाउट द सिनरीज? जो आमच्या पाठीमागे जो आहे लेक साइड, एक्झॅक्टली ओके, इट्स अ बेस्ट पार्ट ऑफ अ नाईट. ओके, आम्ही आलो आणि आम्हाला तो कॉर्नरवाला टेंट भेटला आणि आमच्या पाठीमागे जो आहे व्ह्यू आहे, वॉटर आहे, ते जे थंडे वारे आहेत ते. सो यू आर द लकीएस्ट ग्रुप बिकॉज आय वॉज एक्सपेक्टेड दिस टाइप ऑफ टेंट ॲक्च्युअली, पण मला त्या ठिकाणी मिळालं. सो माय बॅड लक, बट इट्स ओके. तुमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू मिळाला आहे, सो विच इज व्हेरी नाईस. वी आर सो हॅपी. देर आर सम बेस्ट पार्ट. वी हॅव द कपल एनिव्हर्सरी today. Oh, right? क्या बात है, Okay, ये भी बोल रहे हैं. yes. Yes. Anniversary today. Yeah, Second marriage anniversary. It's her birthday. Komal's Oh, birthday. happy also. birthday. Oh, nice. Yes. अरे वाह वाह वाह, छान. So both are. म्हणजे both are celebration. Yes, both celebrations You are are there. enjoying here. Okay. Thank you. Enjoy करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो पाहिलं का इतक्या वेळा हा मित्रांनो इंग्लिश मध्ये बोलला, शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र मला विसरला कारण की आपण मराठी आहोत. चलो बाय, थँक्यू. आणि मित्रांनो ह्या पावना लेकच्या कॅम्पेनिंग मध्ये एक ट्विस्ट होतं जे मला माहीत नव्हतं की आज जास्त क्राऊड असल्यामुळे ना या ठिकाणी एक गिटार आर्टिस्ट आलेला आहे की जो आता तुम्ही आवाज ऐकत असाल तो छानपैकी गिटारिस्ट आहे.
गिटार वाजवतोय आणि सायमल्टेनियसली गाणं देखील गातोय. सो छान वाटतंय. थोडंसं डिसेंबरचा महिना आहे, छानपैकी अशी थंडी वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये रोमॅन्टिक असे सॉन्ग तो गातोय. त्याच्यामुळे ह्या संपूर्ण ना कार्यक्रमाला छान लागलेला आहे आणि आजची रात्र ही नक्कीच आपल्या सगळ्यांसाठीच एक मेमोरेबल असेल. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद सा टुकड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद सा टुकड़ा रहता है. अफसोस ये कि वो हमसे कुछ उखड़ा रहता है. आजची रात्र मी संपवतो, म्हणजेच गुड नाईट तुम्हाला करतो आणि उद्या उठतो ते म्हणजे गुड मॉर्निंग करण्यासाठी. The next day. सुप्रभात मित्रांनो. आणि फायनली ते म्हणजे सनराईज झालेला आहे आणि हेच आहे ते ह्या पावना लेक कॅम्पिंगचं हे सकाळचं दृश्य. हेच आपलं ते टेंट होतं ज्या ठिकाणी आपण काल रात्री स्टे केला. थंडी तर जबरदस्त होती आणि हवा तर अफलातून चालू होती. सो मित्रांनो, सुप्रभात झालेलं आहे. मी फ्रेश देखील झालेलो आहे आणि आता वेळ झाली त्यामध्ये चहा नाश्त्याची. आता मात्र चहा आलेला आहे आणि आता आपण चहा घेऊयात आणि दिवसाला सुरुवात करूया, कारण 10 वाजता पुन्हा एकदा चेकआउट आपलं होणार आहे. आता नाश्त्याला सुरुवात झालेली आहे आणि सगळेजण पुन्हा एकदा तिकडं त्या टेबलच्या दिशेने धाव घेत आहेत. तर मित्रांनो, हे शेवटची डिश आहे, म्हणजे शेवटचा चहा नाश्ता आहे या आजच्या पावना लेकच्या कॅम्पेनिंगमधला. हे शेवटचं आहे. त्याच्यानंतर आपण तयारी करून निघणार आहोत, ते म्हणजेच चेकआउट करायला. मित्रांनो, सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये एक आर्चरी ॲक्टिव्हिटी राहिली होती. काल रात्री मी क्रिकेट पण खेळलो, बॅडमिंटन पण खेळलो, पण आता हे आर्चरी बघूयात आपण काही नियम लागतो का. नाही लागत. चला ठीक आहे बाबा, एवढं तरी आलं. या आपण कॅम्पेनिंगला आलो होतो ना, तर हडपसर पुण्याची गँग भेटलं, म्हणजे ग्रुप भेटला आहे. तर ते सुद्धा आपले सबस्क्रायबर आहेत. आणि मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला इकडे? खूप छान होतं, एकदम म्हणजे मस्त आहे. हा ना, यावं विजिट करावं असं आहे. फॅमिलीसाठी पण छान आहे आणि पर्सनली कोणाला यायचं असेल ते पण खूप छान आहे. तुम्ही किती लोक आलेले? आम्ही 8 आहे. आणि मग फुल धमाल गेले. एकदम मस्त काम. चालेल, ठीक आहे, चला, थँक्यू. पैसा वसूल फाडू का? काय फाडू का? अरे ये भिडू लोक बहुत भारी आहे. चला बाय, थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण करतोय बोटिंग. आपण जाऊयात आतमध्ये आणि बघूयात कशी म्हणजे मजा येते, थ्रिल होणार आहे. हे पकड बाबा, बसू का डायरेक्ट. आणि मित्रांनो, कोणतीही ॲक्टिव्हिटी करण्याच्या अगोदर ना सेफ्टी फर्स्ट आहे. जॅकेट वगैरे घालूनच तुम्ही बोटिंग करा, जेणेकरून तुमच्या जीवाला त्रास होणार नाही. मजा तर येते. मी कशाने करतोय? नाही, बरोबर चाललंय. मी बरोबर खोल चाललो आपण. थोडे टर्न मारा, त्या टर्न मारा. हा, आणि मित्रांनो, हीच मजा आहे बोटिंगची. जर तुम्ही या ठिकाणी याल ना, तर हीच मजा आहे आणि त्यासाठी आपण आलोय. मित्रांनो, अतिशय छान असं स्वच्छ पाणी आहे आणि म्हणूनच पावना डॅम म्हणजे असं वाटतंय, हे बघा पाणी घ्यावं असं वाटतंय. खूप छान जायचं. हा मित्रांनो, तुम्हाला मागचा नजारा दाखवतो, आमच्या समोरचा.
अहो ह्या साईडने मारा ना त्या मग हे बघा एक साईडने मारा फक्त हा झालं बघा इथे मारा ना असं असं मारा बस स्पीड बघा काय वाढला तुझं प्रो झालं याच्यामध्ये ये अरे कॅमेरा बघ ढोकली 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 ओ भाई मित्रांनो अशा प्रकारे आपली बोटिंग सुद्धा झालेली आहे म्हणजे कायाकिंग ज्या गोष्टीसाठी आपण तब्बल 1, 2 नाही तर 3 तास थांबलोय म्हणजे आपण सकाळी 10 वाजताच चेकआउट केलं होतं पण आता 12 वाजलेत आणि मी विचार केला की नाही म्हटलं की आपण हे करूनच जाऊया कारण की ह्याच गोष्टीमुळे ना जे आउटिंगला आपण आलोय आणि जे हे पावना कॅम्पला आपण तिथं आलोय ना हे टेंटवरती इथे हीच मजा आहे कारण की फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट वगैरे नाही की तिकडे स्विमिंग पूल आहे मजा तर या धरणाचीच आहे आणि धरणामध्ये जाऊन जर बोटिंग नाही केले तर काय माहिती मित्रांनो या ठिकाणी आलात ना तर तुम्हाला जर कायाकिंग करायची असेल म्हणजे बोटिंग करायचं असेल ना तर नक्कीच अवधूतला भेटा हाय अवधूत हां अवधूतला भेटा तो डेफिनेटली तुम्हाला छानपैकी सर्व्हिस देईल प्रोव्हाइड करेल आणि आपल्या यूट्यूब चॅनलचा रेफरन्स मात्र द्यायला विसरू नका सो तो मित्रांनो आता करूयात आपण चेकआउट सो मित्रांनो फायनली वेळ झाले ते म्हणजेच चेकआउट करायची आणि चेकआउट करण्याच्या अगोदर म्हणजेच तुम्हाला जी या पावना लेकची जी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती की कसं इथं याल आणि कशा प्रकारचं तुमचा ट्रॅव्हल असणार आहे आणि इंटायर तुमचे जे हे टेंट आहेत ना ह्या टेंटचे एक्झॅक्टली प्राइसिंग कॉस्टिंग काय असणार आहे मी आता हे सगळं जे आपले या ठिकाणचे मेन सर्वे सर्वार आहेत ते म्हणजे गणेश ठाकर साहेब मी यांच्या माध्यमातून म्हणजे आता सर तुम्हाला पूर्ण माहिती सांगतील की एक्झॅक्टली टेंट 3 प्रकारचे आहेत आणि या प्रत्येक टेंटची किंमत काय असणार आहे म्हणजे पर हेड आणि कॉस्ट आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटीज मिळणार आहेत त्या देखील महत्त्वाच्या आता माझ्या मागे तर तुम्ही बघताय ना हा एक टेंट आहे आता मला सांगा की हा टेंटचा प्रकार कुठला आहे आणि फॅसिलिटीज काय काय हा टेंट बघायला गेलं तर आपल्याला कौल वाटतं कौल नाही हा प्लॅस्टिक सारखा कौल केलेले गेलेलं आहे आपल्याकडे चार्जिंग पॉईंट पण आहे फॅन पण आहे आणि 2 शेअरिंगचं आपल्याकडे ब्लँकेट पण आहे किती पण थंडी वाजू दे आमच्या इकडे पर्यटकामध्ये कसं इकडे जास्त करून थंडीचं वातावरण बसतं एकदम रम्य वातावरण आहे इकडे भरपूर छान वातावरण आहे बरं मला आता हे सांगा की या टेंटमध्ये किती माणसं राहू शकतात म्हणजे काय तुमची कॅपॅसिटी आहे हे जे कॅपॅसिटी म्हटलं तर ह्याच्यामध्ये फक्त कपल झाले 2 फॅमिली झाले एक आपला लहान बच्चा छोटा एक मुलगा पण राहू शकतो म्हणजे हम दो हमारे किंवा फॅमिली यस ओके हे राहू शकतात बरं आता ह्याची एक्झॅक्टली काय कॉस्टिंग पडते समजा पर हेड आल्या किंवा फॅमिली आले तर आमचं सध्या आता आमचं प्रीमियम पॅकेज आहे ह्याचं 1500 रुपये ह्याचं आता आमचं सीझन वाईज आमचं कधी डिसेंबरपासून नोव्हेंबरपासून ह्याचं पॅकेजेस असते 1800-2000 पर्यंत पण जातं ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे आपलं संध्याकाळी तुम्ही 4-4:30 वाजता येता त्या टायमाला आम्ही चेकिंगच्या टायमाला आम्ही तुम्हाला पावभाजी देतो परत आमचा 8 वाजता स्नॅक्स आपली हे असतो बार्बेक्यू स्टार्टर पण असतो आणि 10 वाजता आमचं अनलिमिटेड जेवण पण असतो आणि स्टे आणि दुसऱ्या दिवशी चहा पण असतो आमच्याकडं सकाळी मॉर्निंगला आम्ही 2-3 वेळा चहा पण लावतो पोहे पण असतात आमच्याकडे बरं थँक्यू आता मित्रांनो हे झालं टेंट आणि आता थोडीशी त्यांनी ब्रीफमध्ये आयडिया सांगितली की तुम्हाला काय काय मिळणार आहे आणि ह्या गोष्टी आहेत ना तुम्हाला प्रत्येक टेंट सोबत मिळणार आहे बरं का ह्याच्यासाठी वेगळं त्यासाठी वेगळं असं काही नाही आहे कारण की हे कॅम्प सरांचाच आहे आणि सर्व कॅम्प हे एकच प्रकारचे आता सर हे बांबूचं दिसतं हे काय प्रकार आहे जरा सांगा बांबू बघायला गेलं तर काय आपण झोपडी म्हणजे
आपलं बांबू म्हटलं तर झोपडीसारखं असं एक नॅचरल. ओके, म्हणजे नॅचरल फील येण्यासाठी तुम्ही म्हणजे हे असं प्रोव्हिजन केलंय. कारण की तिकडे बघाल तर तुम्ही प्लास्टिक शेड आहेत आणि इथे तुम्हाला नॅचरल फील तुम्हाला येणार आहे. बरं, आता तुम्ही आम्हाला दाखवताय ते म्हणजे असा जो मागचा ट्रायंगल दाखवला होता तीच पद्धत आहे. ह्याच्यामध्ये फक्त लाकडाची पद्धत आहे. फक्त आपण चार्जिंग पॉईंट पण केलं आहे, फॅन पण आहे ह्याच्यामध्ये, 2 शेअरिंगचं ब्लँकेट पण आहे आपल्याकडे. ओके. दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे कुणाचा बर्थडे असतो त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये बांबू सेटमध्ये आपण त्याच्यामध्ये डेकोरेशन पण करून देऊ. अच्छा, कशा प्रकारे दाखवा तरी जरा आम्हाला. अरे वा, छान छान, खूप छान. म्हणजे हे तुम्ही समजा ओकेशनली समजा कोणाला जर हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचं डेकोरेशन करू देता का? त्याचे अलग चार्ज लागतात. अच्छा, याचे चार्जेस वेगळे असतात. काय असतात तरी अंदाजे? चार्ज म्हणजे की आम्ही केकचे 400 रुपये पण घेतो आणि डेकोरेशनचे 500. जसं काय ज्याची फरमाईश असेल, सामनेवाला जसं बोलेल त्याप्रमाणे त्याला आम्हाला असंच डेकोरेशन पाहिजे. म्हणजे तुम्हाला ऍडव्हान्स सांगावं लागतं का? हा, सामनेवाला आम्हाला फोटो पण टाकून देतो की आम्हाला अशा पद्धतीचं डेकोरेशन करून पाहिजे. बरं, तर सर आता हे झाले ट्रायंगल तुमचे शेड झाले, म्हणजे टेंट झाले, सॉरी. तर आता याच्यामध्ये हे ट्रायंगल जे टेंट आहे ते किती आहेत? ट्रायंगलचे माझ्याकडे आता 15 आहे. 15 टेंट आहेत का? 30 लोक बसू शकतात एवढे कॅपॅसिटी. 30 लोकांच्या कॅपॅसिटीवाले 15 टेंट आहेत. तर मित्रांनो, आता हे दुसरे टेंट आहेत. सर, ह्या टेंटला काय म्हणतात? ह्याला कॅचवा टेंट. कॅचवा टेंट. हा टेंट पावसाळ्यामध्ये पण आपण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये किती पण वरून पाऊस पडला तर आतमध्ये पाणी येत नाही. कॅपॅसिटी म्हणजे 2 लोकांसाठीची. ह्याचं कॉस्ट आहे 1000 रुपये पर पर्सन. बरं, ह्याच्यामध्ये काय असेल? खाली काय असतं? खाली गादी असते, काय असतं सर? फॉर्म असतो. हां, बघा ना, अच्छा, हा फॉर्म असतो का? हा फॉर्म असतो. हा फॉर्म टाकतो. त्याच्यावरती बेडशीट असते आणि 2 ब्लँकेट्स. ब्लँकेट पण असतं. ओके ओके, चालेल. तसं ह्या टेंट बद्दल काय सांगाल तुम्ही? आता आपण बघितलं तर कॅचअप मध्ये आणि हा चायना बनतो. हां. ओके, त्या चायनामध्ये पण हा आपण सीझन वाईज लावतो टेंट आणि तो पावसाळ्यामध्ये लावतो. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. आणि यांची काय प्राइसिंग सेम आहे पर हेड? पर हेड तोच आपला 1000 रुपये पर पर्सन. अच्छा, तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा म्हणजे पावना लेकचा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर का तुम्हाला आवडला असेल ना, तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गणेश सरांचे कॉन्टॅक्ट नंबर देतोय. ऑनलाईन बुकिंग करून या ठिकाणी या, एन्जॉय करा. ज्याप्रमाणे मी एन्जॉय केलं, तुम्ही विथ फॅमिली येऊन या ठिकाणी एन्जॉय करू शकता. खूप छान प्लेस आहे आणि आल्हाददायक वातावरण आहे. मी तुम्हाला काल इव्हिनिंगपासून ते मॉर्निंगपासून ते आतापर्यंत सगळ्याच गोष्टी दाखवल्या. सो तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर. पुन्हा भेटत अशा एका व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.